चला पुढचा पॉईंट बघूया. त्याच्या अगोदर मला सांगा, जर आपण लिंबू, कैरी यासारखे म्हणजे आंबट पदार्थ जर आपण लोखंडी सुरींनी जर कापले तर सुरीचं जे सुरी आहे ती कशी होते, उजळते आहे का नाही. पाते कसे तिचे उजळतात. का बरं असं होतं? असं कारण लिंबू, कैरी आणि यासारखे आंबट जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये काय असतं, आम्ल असतं. लिंबू, कैरी, आंबट ह्याच्या आंबट पदार्थ असतात म्हणून त्याच्यामध्ये काय असतं, आम्ल असतं. आणि ह्या आम्लामुळं काय होतं, सुरीच्या पात्यावर असणारा जो क्षारांचा थर असतो तो काय होतो, विरघळतो जेव्हा आपण सुरीने कापितो. आणि सुरी पण काय होते, सुरीचे पाते काय होतात, उजळतात. अजून आपण आम्लाविषयी माहिती घेऊया. जे खनिज आम्ले असतात ते शरीराला कसे असतात, अपायकारक असतात आपण बघितलं. मात्र जे सेंद्रिय आम्ले असतात जे आपल्या शरीरात व वनस्पतीमध्ये असतात, आपण सेंद्रिय आम्लाबद्दल पण जे शिकलो, जे नैसर्गिकरित्या आपण आम्ला घेतोय ते काय असतात, आपल्या शरीरासाठी हितकारक असतात. आणि जे खनिज आम्ले असतात ते काय अतिशय दाहक असतात, ते हितकारक नसतात, ते शरीराला घातक असतात आपल्यासाठी. आपल्या शरीरात काय असतं, DNA असतं. म्हणजेच काय, डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. हे काय, हे सुद्धा आम्ल असतं. ते आपल्या शरीरात असतं. DNA आपल्या शरीरामध्ये असतं. आणि जे DNA असतं ते आपल्या शरीरातलं काय ठरवतं, अनुवंशिक गुण. आपल्या शरीरातला जो अनुवंशिक गुण आहे तो कोण ठरत असतो, DNAतच आहे. मग एखादा कोणी त्रास देत असेल तर आपण नाही का म्हणत ह्याच्या DNAतच असं आहे की तो असा करतो म्हणून. म्हणजे थोडक्यात त्याला काय म्हणायचं असतं की तुमचे वंशज पण असेच होते जसे तुमचे गुण त्याच्यामध्ये दिसतात. आणि DNA हे अनुवंशिक गुण ठरवतात. आणि जो आपल्या शरीरात प्रोटीन असतात ते प्रोटीन कशाचा, पेशींचा भाग असतो. आणि तो कोणापासून बनलेला असतो, अमिनो ॲसिडपासून बनलेला असतो. शरीरातील मेदाम्लापासून काय बनलेलं असतं, फॅटी ॲसिड बनलेला हा भाग असतो. कशापासून, यावरून आपल्याला लक्षात येते की शरीराला आम्लाची खूप गरज असते. आपल्या शरीराला आम्लाची गरज असते कारण ते मेदसुद्धा त्याच्यापासून बनलेला असतो, हे समजलं. परंतु काही आम्ल जे असतात ते शरीराला काय असतात, हितकारी असतात. तर काही आम्ल आपल्या शरीरासाठी काय असतात, अपायकारक असतात. जे नैसर्गिक असतात ते हितकारक असतात आणि जे खनिज असतात ते अपायकारक असतात. मग आम्लारीबद्दल शिकणार आहोत. मग आम्लारी म्हणजेच काय, तांबडा लिटमस पेपरला आपण निळा करणाऱ्या पदार्थाला आपण काय म्हणतो, आम्लारी असे म्हणतात. जी धातूंची आम्लरीधर्मी ऑक्साईड असतात ते काय होतात, पाण्यात विरघळतात आणि त्याच्यापासून आपल्याला आम्लारी बनतो. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण बघू. उदाहरणार्थ सोडियम ऑक्साईड. सोडियम ऑक्साईड ही H2O सोबत पाण्याबरोबर अभिक्रिया केली की काय भेटतं आपल्याला, सोडियम हायड्रॉक्साईड. तसंच पुढचं आहे, कॅल्शियम ऑक्साईडची जर पाण्यासोबत अभिक्रिया केली तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड भेटतं. मग आम्लारी मध्ये हे हायड्रॉक्साईड एक आहे, हे हायड्रॉक्साईड हा मेन घटक आहे. OH जे आहे हे हायड्रॉक्साईड काय आहे, मेन घटक आहे. कशामध्ये, आम्लारीमध्ये. मग असं विचारतील, आम्लारीमध्ये प्रमुख घटक कोण आहे, तर हायड्रॉक्साईड हा प्रमुख घटक आहे. आणि आम्लारी असा पदार्थ आहे की तो काय करतो, हायड्रॉक्साईड आयनची निर्मिती करतो. लक्षात ठेवा, हायड्रॉक्साईड आयनची आम्लारी कोण करतो, आम्लारी पदार्थ हा आम्लारी बेस इम्पॉर्टंट आहे. तो काय करतो, त्याच्यामध्ये मेन जो घटक असतो तो काय, हायड्रॉक्साईड आहे. आणि त्याच्यापासून हा आम्लारी पदार्थ काय निर्मिती करतो, हायड्रॉक्साईड आयनची निर्मिती करतो. आम्लारीचे जे द्रावण असतं ते काय करतात, हायड्रॉक्साईड आयन निर्मित करतात. बघा, सोडियम हायड्रॉक्साईड आयनचं काय होते, सोडियम आयन प्लस हायड्रॉक्साईड आयन. आता हे बघा, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड. समोरील जर हा तक्ता बघितला तर आपल्याला आम्लारीचं सूत्र आणि आम्लारीचा काय उपयोग होतो हे लक्षात येईल आपल्याला. पहिला येतो सोडियम हायड्रॉक्साईड, त्यालाच कॉस्टिक सोडा पण म्हणतात. सोडियम हायड्रॉक्साईडचं जे सूत्र आहे ते NaOH आणि त्याचा उपयोग होतो कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरला जातो. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच त्याला काय म्हणतात, कॉस्टिक सोडा पण म्हणतात. दुसरा जो आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजेच पोटॅशचं जे सूत्र आहे ते KOH आहे. हा आंघोळीच्या साबणात किंवा आपण केस धुतो त्या शॅम्पूमध्ये काय केला जातो, हा KOH वापरला जातो. तिसरं आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, त्यालाच आपण चुन्याची निवळी पण म्हणतो.
चुन्याची निवळी किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं जे सूत्र आहे CaOH2 याला ह्याचा चुन्यात किंवा पांढरा रंग येण्यासाठी, चुना असतो आपला जो पांढऱ्या रंगाचा म्हणतो त्यात रंग येण्यासाठी ही निवळी वापरली जाते. पुढचा जो आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, यालाच आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं पण म्हणतो. याचं सूत्र आहे MgOH2 आणि हा आम्लविरोधक औषध बनवण्यासाठी वापरला जातो. आणि जो पुढचा जो आहे अमोनियम हायड्रॉक्साईड, याचं सूत्र आहे NH4OH आणि हा जो खत तयार करण्यासाठी शेतात वापरला जातो. आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणताही पदार्थ आहे त्याला ओळखण्यासाठी, त्याची चव ओळखण्यासाठी त्याचा स्पर्श करणे, त्याचा वास घेणे किंवा त्या पदार्थाला स्पर्श करणे हे काय राहतं, नेहमी धोक्याचंच राहतं. कारण ते आपल्याला आम्लरी की आम्ल हे माहीत नसतं. आता आपण आम्लारीचे गुणधर्म बघू. आम्लारीचे गुणधर्ममध्ये आम्लारी जी असते ती चवीला कशी कडवट म्हणजेच तुरट असते. जे आपण उदाहरण घेतलं होतं खाण्याचा सोडा, तिला स्पर्श केला की ती कशी राहते, बुळबुळीत असल्याची जाणवते आपल्याला. मग आपण हे आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन हा मुख्य घटक असतो, हे लक्षात ठेवायचं. हायड्रॉक्साईड आयन हा मुख्य घटक आहे. धातूचे ऑक्साईड ही आम्लारी धर्मी असतात, तर काही आम्लारी सौम्य असतात. उदाहरणार्थ फेरस हायड्रॉक्साईड FeOH2 हे कसं आहे, सौम्य आम्लारी आहे. काही आम्लारी पाण्यात विरघळतात, त्यांनाच आपण अल्कली असे म्हणतो. बघा अल्कली कशाला म्हणतात, पाण्यात विरघळणाऱ्या. उदाहरणार्थ NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे काय आहेत, अल्कली येतात. पुढचा जो पॉईंट आहे उदासीनीकरण, हा लास्टचा पॉईंट आहे. उदासीनीकरणची जी व्याख्या आहे, संज्ञा आहे, ती वेगवेगळ्या शास्त्रात वेगवेगळ्या प्रकारे अर्थाने वापरली जाते. मात्र जे रसायनशास्त्र आहे त्याला आपण असे म्हणू शकतो, रसायनशास्त्रामध्ये आपण असं म्हणू शकतो की उदासीन म्हणजे आम्ल नाहीशी करणारी जी रासायनिक प्रक्रिया असते तिला आपण उदासीनीकरण असं म्हणतो. उदाहरणार्थ हायड्रोजन आयन H+ व हायड्रॉक्साईड आयन OH- यापासून काय होतं, पाणी निर्माण होतं, म्हणजेच H2O निर्माण होतं. म्हणजेच आम्लामध्ये हायड्रोजन आयन असतात व आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन असतात. मग ह्या दोघांच्या संयोगाने काय निर्माण होतं, म्हणजेच आम्ल व आम्लारीचा संयोग घडून आला की काय होतं, क्षार व पाण्याचं निर्माण होते. उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक आम्ल व सोडियम हायड्रॉक्साईड अभिक्रिया होऊन हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सोडियम हायड्रॉक्साईड आम्ल यांची सोडियम क्लोराईड क्षार आणि पाणी तयार होते. अशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया घडून आली की उदासीनीकरण होते. अशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि या रासायनिक अभिक्रियेलाच काय म्हणतात, उदासीनीकरण असं म्हणतात. आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते. हे हायड्रोक्लोरिक आम्ल ह्या आम्लामुळेच आपल्याला अन्न खाल्ले की ते पचायला मदत होते, सोपं होतं, मदत होतं. मात्र हेच आम्ल शरीरात वाढले की काय होतं, अपचन होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून आम्लारी धर्मी औषधे दिली जातात. यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा समावेश असतो आम्लारी धर्मी औषधात. हे आम्लारी जठरात असलेल्या अतिरिक्त आम्लाचे उदासीनीकरण घडवून आणतात. रासायनिक खताचा जास्त वापर केल्यामुळे शेतजमीन आम्लाचे प्रमाण वाढते. रासायनिक खताचा जास्त वापर केल्याने काय होतं, आम्लाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे जमीन आम्लधर्मी होते. त्यावेळेस जमिनीमध्ये चुनखडी किंवा चुन्याच्या निवळीसारखे रसायन शेतीतज्ञाच्या मार्गदर्शनाने जमिनीत मिसळवली जातात. यालाच आम्लारी जमिनीतील आम्लाचे उदासीनीकरण असे म्हणतात. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की आम्ल व आम्लारी हे दोन्ही उपयुक्त आहे. या पाठामध्ये आपण आम्ल आणि आम्लारीचे गुणधर्म, तिचे उपयोग हे आपण शिकलोत. तसंच विविध दर्शकाचेही आणि उदासीनीकरणही शिकलो. दर्शक, उदासीनीकरण हे आपण शिकलो या पाठामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि दुसरा कशा विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर
ते तुम्ही सांगू शकता. मी त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.